एकदम ताजा आणलेला आहे। आता मी ह्याची बनवणार आहे भाजी। अशा प्रकारे मासे क्लीन करायचे। अशा प्रकारे एकदम क्लीन करून घ्यायचा आहे मासा। अशा प्रकारे मासा स्वच्छ करायचं चालू आहे। आता ताजे पकडून आणलेले मासे, गोड पाण्यातील मासा आहे हा। अशा प्रकारे माशावरचे खवले जे असतात ते साफ केलेले आहेत। त्यानंतर पोट फाडून पोटमध्ये जी घाण असते ती घाण काढून घ्यायची आहे। आपण साफ केलेले आहेत मित्रांनो मासे। आता याला कटिंग करून घेऊया आणि नंतर हे बघा, नंतर भाजीला सुरुवात करू। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण कटिंग केलेली आहे। आता ह्याचे पीस करूया। त्यानंतर तवा घ्यायचा, तव्यावर कांदे टाकायचे, तर लांब लांब कांदे कापून द्यायचे। तर कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे कांदा। कांदे अशा प्रकारे भाजून घ्यायचे। कांदा भाजून घेतल्यानंतर त्याचे जे खोबरं आपण खिसून घेतलेलं आहे ते खोबरं टाकायचे। खोबरं टाकल्यानंतर खोबरं पण थोडं हलकंसं लाल भाजून घ्यायचे। मसाला आपला भाजून झालेला आहे। अशा पद्धतीने मसाला भाजून घ्यायचे। जास्त काळा किंवा लाल भाजून घ्यायचा नाही, हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनेच भाजून घ्यायचं आहे। जे मसाला आपण भाजून घेतलेला आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून टमाटे टाकायचे, तर छोटे 2 टमाटर टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून मिक्सरमधनं काढून घ्यायचे। अशा प्रकारे एकदम बारीक काढून घ्यायचं मिक्सरमधनं। त्यानंतर एक कढाई घ्यायची, कढाईमध्ये तेल टाकायचे। तेल गरम झालं की जी मसाला काढून घेतलेला आहे मिक्सरमधून, मसाला चांगला तेलात तळसून घ्यायचा आपल्याला। त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे। चवीनुसार मीठ, थोडा काळा मसाला, थोडे आंबारी, चांगलं तेलात मसाला तळसू द्यायचे चांगलं। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर चांगली उकळी फुटल्यानंतर त्याच्यात आपल्याला मासे टाकायचे। तर उकळी फुटल्यानंतर अशा प्रकारे मासे आपल्याला सोडायचे। तर अशा प्रकारे मासे टाकल्यानंतर खालीवरी करायचे। अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे।